आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही असं बच्चू कडूंनी म्हटलं। शासन निर्णय मागे का घेत नाही हे बावनकुळे यांनी सांगावं। आमची भूमिका दुटप्पी कशी हे देखील त्यांनी सांगावं असं बच्चू कडू म्हणाले। काय सांगणार बच्चू, पहिला दिवस आहे आजचा आणि प्रतिसाद मोठा मिळतो या यात्रेला। असं वाटलं होतं का एवढ्या धो पावसामध्ये शेतकरी कार्यकर्ता येणार नाही, पण त्यांनी पावसातही हजेरी दाखवलेली आहे। त्याचा अर्थ हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे। रोज शेतकरी मरतं आणि त्याच्या वेदना आता लोकांपर्यंत जात आहे आणि त्याचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला भेटतोय। आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून का अधिक अंत पाहू नये, तातडीनं निर्णय घेतला गेला पाहिजे आणि जोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, ते असंच चालत राहू। अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे काय अपेक्षा सरकारकडून असणार आहे? आता 7-5ला मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती, 7-5ला, आणि 7-5ला बैठक घेतल्यावरही बगैर पैशाचे निर्णय झाले नाही। बगैर पैशाचे मुख्यमंत्र्यांना आदेश दिल्यानंतर जर खालचं सरकार प्रशासन ऐकत नसेल तर मग आम्ही थांबायचं कसं? बावनकुळे साहेबांना बैठकी घेतल्या, मेनपाळाच्या बाबतीत 2 दिवसात परिपत्रक काढून सांगितलं। आज 4था दिवस आहे, काही झालेलं नाही। तुम्ही निर्णय घ्या, कर्जमाफीचा निर्णय घ्या, दिव्यांग मानधनवाढीचा मजुराचा निर्णय घ्या। आम्ही निघाली यात्रा तुमच्या घरापर्यंत येऊ, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचू। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, पापड, अमरावती।